बारामती लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे सगळे मतदार बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच आजच्या सभेच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस साहेब, रामदास आठवले साहेब, विजयराव बाप्पू शिवतरेजी, बाकीचे सगळे नेतेगण, विशेषतः पुणे जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या सर्व मान्यवरांचं जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने तमाम पुणे जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने मी यांचं स्वागत करतो। मित्रांनो, ही उद्याची निवडणूक मी राज्यात सांगतोय, सगळीकडे सांगतोय, ही गावकी भावकीची निवडणूक नाहीये। ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे। 140 कोटी जनतेचा कारभार उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये मजबूत राहील। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। कोण देशाला एक नवी दिशा देईल, कोण देशाचा नावलौकिक जागतिक पातळीवर अधिक भक्कम करण्याचं काम करेल, हा सगळा जर विचार आपण केला तर आपल्या लक्षात येईल की 10 वर्ष ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी अतिशय तडफदारपणे, आक्रमकपणे शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्याचं काम केलं, आपल्या भारताचा सर्वांगीण विकास केला, जगामध्ये देशाला 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था केली, आता त्यांना ती 3ऱ्या क्रमांकावर आणायची आहे। खूप काही त्यांना तरुणांच्या करता करायचंय, तरुणांच्या करता करायचंय, गरिबाकरता करायचंय। तो जाहीरनामा सगळा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। माझी आपल्याला विनंती आहे, आज खरं तर आपण फक्त बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरणार आहे, परंतु इथं मुरलीधर मोहोळ आमचे पुण्याचे उमेदवार, महायुतीचे, आमचे श्रीरंगप्पा बारणे मावळचे उमेदवार, शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे फॉर्म नंतर भरले जाणार आहे, कारण त्या निवडणुकात 13 तारखेला आहे, 13 मे मतदान, आपलं मतदान 7 मेला आहे। त्याच्यामुळं आपल्याला फार आता कमी दिवसामध्ये अधिक काम सगळ्यांना करावं लागणार आहे। देवेंद्रजींनी, एकनाथरावांनी वेगवेगळ्या घटकांना, कारण अनेक वर्ष आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढत होतो आणि त्याच्यामुळं आम्ही तिघांनी बसून जिथं कुठं काही अंतर वाढलं, अंतर पडलंय, ते कमी करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये आमचे विजयबापू शिवतरे असतील, त्याच्यामध्ये आमचे हर्षवर्धनजी पाटील असतील, त्यामध्ये आमचे राहुल कुल असतील, किंवा त्याच्यामध्ये चंद्रअण्णा असतील, किंवा त्याच्यात रंजन काका असतील, अनेकांची नावं आपल्याला त्या बाबतीमध्ये घेता येतील आणि सगळ्यांनी त्यांच्या नेत्यांच्या आग्रहाला, त्यांच्या विनंतीला मान दिला आणि एक चांगलं वातावरण आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीला पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार करण्याच्या करता हे सगळे आमचे सहकारी यशस्वी झाले। आता प्रत्येक मतदाराच्या पर्यंत पोहोचून मताधिक्य कसं वाढेल याकरता प्रयत्न केला गेला पाहिजे। सभा होतील, मी आठवले साहेबांना पण विनंती केली की तुमची सभा बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूरला, दौंडला, बारामतीला अशा विविध भागामध्ये आम्हाला पाहिजे ते देतो म्हणले। देवेंद्रजींच्या काही सभा होतील, इतर नेते मंडळींच्या सभा होतील, आम्ही लोक पण सभा करू, परंतु त्या भागातले मतदार, त्या वाडी वस्तीवरचे हे मतदारांना आपल्याकडे वळवण्याचं काम हे तुम्हाला मला करावं लागणार आहे। मित्रांनो, ही निवडणूक देवेंद्रजींनी सांगितलं तसं नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशी निवडणूक आहे। कारण नसताना त्याच्यामध्ये भावकी आणण्याचा प्रयत्न केला जातो, कारण नसताना मतदारांना भावनिक बनवण्याचा प्रयत्न केला जातो। काही लोकांच्या घरी जाऊन त्यांना थोडंसं आपलंसं करण्याचा प्रयत्न केला जातो। बाबांनो,
ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, सहकारी संस्थांच्या निवडणुका, मार्केट कमिटीच्या निवडणुका, बँकांच्या निवडणुका ह्या वेगळ्या असतात. आमदारकीची निवडणूक राज्य कोणाच्या हातामध्ये द्यायचं ते असते आणि लोकसभेची निवडणूक देशाची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची असतात ते असते. म्हणून फार विचारपूर्वक आपल्याला महाराष्ट्रामध्ये महायुतीचं कमळ असेल, धनुष्यबाण असेल, घड्याळ असेल किंवा परभणीला आमची शिट्टी असेल, अशा प्रकारच्या खुणा घेऊन आपण 48 उमेदवार उभे केले. अरे ती शिट्टी नाही, ती वाजवायची शिट्टी, पोलिसांची शिट्टी. अशा पद्धतीनं एकंदरीत आपल्याला काम करायचंय. अजिबात हलक्या कानाचं राहू नका. माझी विनंती आहे की ह्या बाबतीमध्ये काही जणांना सांगतात, इथं माझे काही सरपंच उभे आहेत, त्यांना काहींनी सांगितलं, अरे आत्ता आम्ही एकमेकाच्या विरोधात लढतोय, पुढे आम्ही एकत्र येणार, कशाला विरोध घेताय? हे निव्वळ बनवाबनवीचं काम आहे. ह्याच्यावर विश्वास ठेवू नका. एकदा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराची एक रस्ता आम्ही सगळ्यांनी पकडलेला आहे. विकास प्रमुख, विकास पुरुष या नात्याने नरेंद्र मोदी साहेब चांगलं काम करतायत, त्या रस्ता आम्ही पकडलेला आहे. त्याचा फायदा आपल्याला आपल्या महाराष्ट्राला करून घ्यायचा आहे, आपल्या पुणे जिल्ह्याला करून घ्यायचा आहे, आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाला करून घ्यायचा आहे. कुठं काही आम्ही भाषणं केली की त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला जातो. मराठी भाषा पाहिजे तशी बोलली जायचे, पाहिजे तसा अर्थ काढला जातो. मध्ये विजय बाप्पू शिवतारे यांनी एक मोठी सभा एकनाथरावांची, आमची सगळ्यांची, त्या दिवशी देवेंद्रजींना येता आलं नाही. मला वाटतं अमित शहाची एक सभा होती, तिथं त्यांना थांबणं गरजेचं होतं. आणि तिथं आम्ही सांगितलं की आम्ही गुंजवणीचं पाणी आणणार, आम्ही वीरचं ओव्हरफ्लोचं पाणी जे कर्नाटकाला वाया जातं ते आम्ही दुष्काळी भागामध्ये पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंडच्या परिसरामध्ये आणणार. खडकवासल्याचं वरसगाव पंचायत, खडकवास, टेमघर हे पाणी जे कमी पडतंय त्यामध्ये सतत मी असेल, राहुल कुल असेल, आमचा दत्तामामा भरणे असतील, हर्षवर्धन पाटील असतील, रमेश थोरात असतील, आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये प्रयत्न करतोय. जलसंपदा मंत्री या नात्याने जयंत पाटील, जलसंपदा मंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याला होकार दिलेला आहे. ती बैठक एकनाथराव शिंदे साहेबांच्या वर्षा बंगल्यावर विजयराव शिवतारे, अजित पवार, देवेंद्रजी अशी झाली. आता देवेंद्रजी त्याच्यात काय काढलं, बोरवेलला कळवतायत, बघा तुमचं पाणी चालवलं. मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, थोड्या वेळात मुख्यमंत्री येतील, त्यांना मी त्यांच्यावर जाणार आहे सातारला, मी आणि देवेंद्रजी. त्यांना मी सांगेन, हे सगळी कामं करत असताना जनतेचा कुणाचाही तोंडातला घास किंवा त्या त्या भागामध्ये दिलेलं पाणी, त्या त्या भागातल्या लोकांना दिलेला हक्क हा आम्ही अजिबात हिरावून घेणार नाही. बोरचं पाणी बोरला देणार, वेल्याचं पाणी वेल्याला देणार. 3 खोऱ्याच्या पाण्याची मागणी केलेली आहे, ती देखील त्या ठिकाणी शिवगंगा खोर आणि इतर 2 खोरी ती पण देणार. तुम्ही म्हणाल एवढं पाणी कसं आलं तुम्हाला? हे पाणी वीरचं ओव्हरफ्लोचं आहे, हे पाणी गुंजवणीचं ओव्हरफ्लोचं आहे. नाजरा, करा आणि त्याच्यामध्ये दिरा हे सगळे मंदारे आपल्याला भरायचे आहेत. त्याशिवाय त्या भागातल्या माझ्या शेतकऱ्याला, त्याशिवाय माझ्या त्या भागातल्या कष्टकऱ्याला कुठं आधार मिळणार नाही, कुठं मदत होणार नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्या. त्याला पैसा लागणार आहे, निधी लागणार आहे. राज्य सरकारचं बजेट किती असतं ते मला, देवेंद्रजींना, एकनाथरावांना माहिती आहे. ते कमी पडणार आहे. त्याकरता केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आलं पाहिजे. माग गेल्या काही वर्षामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्राच्या सरकारच्या विरोधातला खासदार होता, त्याच्यामुळे निधी आला नाही. आता निधी येईल. गिरीश बापट साहेब आज आपल्यात हयात नाहीयेत, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पण पुण्यामध्ये जायका प्रकल्प, मेट्रो प्रकल्प,
त्याच्या संदर्भातले ते जे लांबी वाढवण्याचं काम, नॅशनल हायवे, रिंग रोडचं काम, चांदणी चौकातलं वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं एक जाळं ब्रिजचं निर्माण केलेलं, गडकरी साहेबांच्या मदतीनं हे काम, अशा प्रकारची करोडो रुपयाची कामं आपल्या पुण्यामध्ये त्या ठिकाणी झाली. एसटीपीला पैसा आला, ईटीपीला पैसा आला आणि स्मार्ट सिटीचा पैसा आला. तो केंद्रात पैसा येतो. आज केंद्र सरकार तुमच्या विचाराचं असेल तर जायकाचा पैसा कमी टक्के व्याजाने आपल्याला त्या ठिकाणी आणता येतो. जपानचा आपल्याला वर्ल्ड बँकेचा पैसा आणता येतो. परंतु त्याकरता केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये समन्वय असावा लागतो, ज्याचा उल्लेख मगाशी आठवले साहेबांनी केला, इतर माझ्या वक्त्यांनी केला. म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे. आज आपल्याला पाण्याची गरज आहे. आज दुष्काळ आहे. दुष्काळाच्या करता जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न आज प्रशासन करतंय. आचारसंहितेच्या काही मर्यादा आहेत, तो पण भंग होता कामा नये अशा प्रकारचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा चाललेला आहे.